जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 24 तास शेती विजेसाठी दहेगावचा एल्गार। आर्वी तालुक्यातील दहेगाव, मुस्तफा आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 24 तास अखंड आणि सुरक्षित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राठोड यांच्या नेतृत्वाखाली महावितरण आणि जिल्हा प्रशासनाला कायदेशीर निवेदन देण्यात आलंय। अनियमित वीज पुरवठा, कमी दाब आणि वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाचं नियोजन कोलमडलं असून पिकाचं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला। रात्रीच्या वेळी शेतात जाऊन वीज सुरू करण्याची वेळ येत असल्यानं साप, विजेच्या धोक्याचा सामना करावा लागत असल्याचंही निवेदनात म्हटलंय। 24 तास वीज पुरवठा, स्वतंत्र कृषी फीडर, उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीनं बदलण्याची मागणी यावेळी करण्यात आली। विशेष म्हणजे 15 दिवसात लेखी निर्णय न झाल्यास धरणे, मोर्चा आणि व्यापक शेतकरी आंदोलनाचा इशारा ज्ञानेश्वर राठोड यांनी दिलाय। वीज ही सुविधा नाही, शेतकऱ्यांचा हक्क आहे, अशी भूमिका घेत दहेगावच्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। आता महावितरण आणि प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।